लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नंदिनी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आता सगळ्यांना पुराव्याची गरज असते. त्यामुळे काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी हे काव्याच्या रूममध्ये मीटिंग भरवतात. पण त्या मीटिंगमध्ये असं काहीच साध्य होत नाही असं दिसत आल्यानंतर काव्याचं टेन्शन वाढतं आणि ती म्हणते फिरून फिरून आपली गाडी तिथेच येऊन थांबते. गाडी हा शब्द ऐकल्यानंतर जीवाची ट्यूब पेटते. जीवाला एक आयडिया येते. तो म्हणतो गाडी म्हटल्यानंतर तिचा ड्रायव्हरही आलास ना. आणि तो पुढे म्हणतो नंदिनी तुला आठवतं का जेव्हा दीपक किडनॅप करून तुला नेत होता तेव्हा माझी गाडी तुझ्या गाडीला धडकली होती, म्हणजे अपघात होता होता वाचला होता. तेव्हा तो ड्रायव्हर बाहेर आला होता आणि त्या ड्रायव्हरचं आणि माझं भांडण झालं होतं. तेव्हा काव्या म्हणते म्हणजे आता तो ड्रायव्हरच आपल्याला दीपकपर्यंत घेऊन जाईल. पण पार्थ म्हणतो पण आता त्या ड्रायव्हरला शोधायचं कसं. त्यावर नंदिनी म्हणते आपण यासाठी दीपकचीच मदत घेऊ. तेव्हा सगळेजण म्हणतात काय अगं वेडी आहेस का तू, दीपक कशी काय इथे मदत करणार. त्यावर नंदिनी म्हणते आपण दीपकला अलर्ट करू की आता आपण त्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचणार आहे, म्हणजे तो त्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचून आपण त्याचा पाठलाग करून आपल्याला तो ड्रायव्हर कोण आहे ही गोष्ट कळून येईल आणि त्याच्यानुसार आपण खरं काय आहे त्याच्याकडून काढून घेऊ शकतो.